नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। माचनूर खून प्रकरणी आरोपीने नरबळीसाठी वापरलेली काळी बाहुलीची जागा दाखवली। पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला प्रत्यक्षात भेट। लाडक्या विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता पैसे मोजावे लागणार। निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार की नाही? लालपरी चालकांचा जीव धोक्यात, अक्कलकोट आगाराचा अजब कारभार। समाधान अवताडे युवा मंचच्या वतीने हातपाय नसणाऱ्या अपंगासाठी कृत्रिम हातपाय वाटप सोहळा। युटोपियन शुगर्स चालू गळीत हंगामामध्ये गाळपाचा नवा उच्चांक करेल। कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचा विश्वास। युटोपियन शुगरचे चालू गळीत हंगामात 4 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण। आणि माणुसकी हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे, अभिनेते सुनील गोडबोले यांचे प्रतिपादन। दामाजी न्यूजचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। माचनूर येथील प्रतीक शिवशरण नरबळी प्रकरणात आरोपी नानासाहेब डोके यांना अटक केल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रत्यक्ष माचनूर येथील घटनास्थळाला शनिवारी भेट देऊन या घटनेमागची माहिती जाणून घेतली। दरम्यान आरोपी डोके यांनी गावालगत असलेल्या येताळाच्या ठिकाणी नरबळीसाठी वापरण्यात आलेली काळी बाहुली व इतर साहित्य पोलिसांनी खोदून बाहेर काढून ते जप्त केले आहे। माचनूर येथील प्रतीक शिवशरण याचा नरबळी देण्याची घटना पोलीस तपासात उघड झाली आहे। त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आरोपी नानासाहेब डोके यांच्याकडे अधिक चौकशी केली व आरोपीने गावालगत असलेल्या शेताजवळ प्रत्यक्ष काळी बाहुली व इतर साहित्य शुक्रवारी काढून दिले। येताळा देवाचे मागील काही महिन्यापूर्वीच नव्याने स्थापना केली होती, त्यामुळे येथे काळे बेरे झाल्याच्या संशयाने वलय निर्माण झाले होते। त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी शोध सुरू केला। पोलिसांनी हे साहित्य काढण्यासाठी खोऱ्या व फावडे हे माचनूर येथील गावचे न वापरता ब्रह्मपुरी गावच्या पोलीस पाटलाकडून मागवून घेतले। शनिवारी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सकाळी माचनूर गावाला प्रत्यक्ष भेट दिली। त्यांनी येताळा असलेल्या ठिकाणचा परिसर, प्रतीकचा मृतदेह सापडलेले ठिकाण, आरोपीचे घर, किल्ला भाग व मंदिर परिसर याची प्रत्यक्ष पायी फिरून पाहणी केली। या घटनेत बडा मासा गळाला लागल्यामुळे दिवसभर पंचक्रोशीत चर्चा सुरू होती। आता या घटनेमागील मांत्रिक कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे। या मांत्रिकाला ने आण करण्यासाठी कुठल्या वाहनाचा वापर केला याचाही शोध घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। माध्यमांनी सुरुवातीपासूनच हा नरबळी असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला होता, मात्र पोलीस प्रशासनाने हा निव्वळ खुनाचा प्रकार असल्याचा दावा करीत माध्यमांना माहिती दिली होती। मात्र शेवटी पोलीस प्रशासनानेच हा नरबळी असल्याचा खुलासा केल्याने या घटनेमागे गेली 2.5 महिने लपलेले गूढ उघड झाल्याने नागरिकांची साशंकता दूर झाल्याच्या प्रतिक्रिया दिवसभर चर्चेला जात होत्या। 2.5 महिन्यानंतरही प्रतीकचा डावा पाय पोलिसांना अद्यापही सापडला नाही। पाय शोधणे हे एक पोलिसापुढे आव्हानच आहे। अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगसाठी यापुढे 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या शनिवारी दिनांक 12 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे। सदर निर्णयाचे भाविकांकडून स्वागत केले जात असून आता घुसखोरी करून दर्शन करणाऱ्या तकससाठी पैसेही देऊन दर्शन घेण्याची मागणी करण्यात आली आहे। या महत्त्वाच्या निर्णयामुळे प्रत्येक वर्षी मंदिर समितीला सुमारे 13 कोटी रुपयांचे जादा मिळकत होणार आहे। विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनाला 100 रुपये आकारण्याचा निर्णय मंदिर समितीने आजच्या बैठकीत घेतला आहे। देशभरातून येणारे बहुतांश उच्च व मध्यमवर्गीय भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येण्यापूर्वी ऑनलाईन बुकिंग करून पंढरपूरमध्ये येत असतात, त्यामुळे या भाविकांना मोफत व लवकरात लवकर दर्शनाचा लाभ मिळत होता। काही लोक गैरप्रकार करून पैसे मिळवत होते। आता या निर्णयामुळे याला देखील आळा बसणार आहे। या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, कारण ऑनलाईन बुकिंग दर्शन याआधी मोफत होते, ते बंद होऊन आता त्यासाठी 100 रुपये मोजावे लागणार आहे। उलट ऑनलाईन दर्शनासाठी होणारी गर्दी पूर्वीपेक्षा आता थोडी कमी असणार आहे, कारण आता पैसे मोजावे लागणार आहे। गरिबांच्या वाहतूक सेवेसाठी
लाईफ लाईन असलेली लाल परी नेहमीच चर्चेचा विषय असतो. या एसटी चालक तसेच वाहनांच्या विषयी सुद्धा सोशल मीडियातून कधी टीका तर कधी कौतुक केले जाते. मात्र एक धक्कादायक प्रकार अक्कलकोट बस स्थानकामध्ये दिसून आला. एसटी चालकाच्या बाजूचा दरवाजा नसल्याने चालक जीव धोक्यात टाकून प्रवास वाहतूक करत होता. अक्कलकोट आगारातून सुटणारी अक्कलकोट ते तडवळ या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला चक्क चालकांच्या बाजूला दरवाजाच नाही. त्यामुळे बस चालक आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावताना दिसत आहेत. अतिशय धोकादायक पद्धतीने हा प्रवास सुरू होता. अशा स्वरूपाच्या दरवाजा बसला अपघात झाला तर जबाबदार कोण, हा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. अक्कलकोट ते तडवळ रस्ता अतिशय खराब असून रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच बसमधील प्रवाशांना कळत नाही. अशा खडबडीत मार्गावर नियमितपणे ही धोकादायक बस धावत असते. विशेष म्हणजे याच मार्गाच्या रस्त्यासाठी काही दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी रोज हजारो भक्तगण येतात. त्या भाविकांना अक्कलकोट या तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या ठिकाणी प्रवास वाहतुकीची ही अवस्था पाहून चीड येत होती. एकीकडे परिवहन मंत्री स्मार्ट बस स्थानक तसेच शिवनेरी सारख्या सर्व सोयी सुविधा पुरवण्यासाठी दक्ष आहेत. या वातानुकूलित बसेस शहरी भागात धावत आहेत, पण ग्रामीण भागातील लाईफलाईन म्हणून सर्वसामान्यांच्या लालपरीची ही अवस्था का, असा संतप्त सवाल या बसमधील प्रवाशांनी माध्यम प्रतिनिधी समोर मांडला. परिवहन खाते या चालकांच्या जीवाशी खेळत आहे. लवकरच योग्य उपाययोजना न केल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. समाजातील सर्वच घटकातील लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सदा सर्व काळ तत्पर असणारे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांनी अपंग व्यक्तींना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंढरी नगरीमध्ये मोफत कृत्रिम हातपाय वाटप या शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 9 डिसेंबर 2018 रोजी श्री संत तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड पंढरपूर या ठिकाणी आयोजित केले होते. ज्या व्यक्तींना हात पाय नाही किंवा ऑपरेशन करून त्यांचा हात पाय काढून टाकलेला आहे, अशा व्यक्तींना सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी समाधान अवताडे यांनी सदर शिबिराच्या दिवशी उपस्थित असणाऱ्या सर्व अपंग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरकडून मोफत तपासणी करून त्यांच्या हाताची व पायाची मापे घेतली. अशा अपंग व्यक्तींना हे कृत्रिम अवयव वापरण्यास अत्यंत सोपे असून अगदी पूर्वीसारखे चालण्यास तसेच त्यांना सर्व कामे करण्यास सोयीचे होणार आहे. सामान्य लोक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या खेळाच्या नृत्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले कौशल्य दाखवतात, अगदी त्याचप्रमाणे सायकल, रिक्षा, ॲथलेटिक खेळ व नृत्यासह अपंग रुग्णांनाही या अवयवांच्या साहाय्याने वेगवेगळ्या खेळाच्या नृत्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येईल व त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळवता येईल. सदर शिबिराचे पूर्णतः रविवार दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9:30 वाजता श्री संत तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड पंढरपूर या ठिकाणी अपंगासाठी कृत्रिम हातपाय वाटप सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कृत्रिम हातपाय वाटप सोहळ्यासाठी समाजातील नोंदी केलेल्या अपंग व्यक्तींनी तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समाधान अवताडे, युवा मंच पंढरपूर व मंगळवेढा यांच्या वतीने समाजसेवक प्रशांत मलपे यांनी केले आहे. युटोपियन शुगर्स लिमिटेड या कारखान्याचे 2018-2019 या 5व्या चालू गळीत हंगामात दिनांक 11 जानेवारी पर्यंत 84व्या दिवसाअखेर कारखान्याने 4,726 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण करीत 10.15 साखर उतारा सह 4,08,800 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तसेच वीज निर्मिती प्रकल्पातून 3 कोटी युनिट वीज निर्मिती करून 1,95,00,000 युनिट वीज निर्माण केली असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी दिली. यावेळी पाटील म्हणाले की युटोपियन शुगर्स या कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये मशिनरीच्या तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये अल्पसा बदल केल्याने कारखाना प्रतिदिन 4,900 ते 5,000 मेट्रिक टन इतके प्रतिदिन ऊस गाळप करीत आहे. चालू वर्षी ऊसाची उपलब्धता गत वर्षीपेक्षा जास्त आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना वेळेत ऊस तोड मिळणे गरजेचे आहे. ऊस उत्पादकांच्या ऊस तोडीस प्रथम प्राधान्य देऊन प्रोग्राम प्रमाणे ऊस तोड चालू आहे. शून्य पाणी वापर तत्वावरील या कारखान्याने ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केल्याने अनेक ऊस उत्पादक यांच्याशी युटोपियन शुगरचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने कारखान्याच्या त्या
कारखान्याच्या वतीने इतर कारखान्याशी ऊस दिला जात असून ऊस उत्पादकांच्या ऊसाची तोड वेळेत करण्याच्या दृष्टीने कारखाना प्रशासन प्रयत्नशील आहे। तथापि ऊस उत्पादक यांनीही संयम राखणे आवश्यक आहे। चित्रपट सृष्टीतील कोणीही कितीही मोठा स्टार असला तरी त्याच्याकडे माणुसकी असणे महत्त्वाचे आहे। माणुसकी नसलेला अभिनेता हा स्टार बनू शकत नाही। माणुसकी हा जगण्याचा अविभाज्य भाग असला तरी माणसावर प्रेम करणे हाच माणुसकीचा धर्म आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांनी व्यक्त केल्या। मंगळवेढा येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित दामाजी न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रतनचंद शाह सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शाह हे होते। व्यासपीठावर माजी सभापती ॲडव्होकेट नंदकुमार पवार, ज्येष्ठ समाजसेवक शिवाजीराव पवार, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य यतिराज वाकळे, संपादक दिगंबर भगरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय तोडकरी, बाबासाहेब सासने, जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे, कार्याध्यक्ष विलास मासाळ, साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष समाधान फुगारे यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते। गोडबोले म्हणाले, आपण सगळे माणूस म्हणून जन्माला आलो आहोत। चांगले माणूस होणे गरजेचे आहे। माणुसकीची शिकवण आत्मसात करीत चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यातूनच यशस्वी व्यक्तिमत्व घडत जाते। तसेच न्यूज चॅनल हे निपक्षपाती असणे गरजेचे आहे, कारण त्याशिवाय त्या चॅनलचे वेगळेपण दिसून येणार नाही। पत्रकारिता करताना निपक्षपाती हा गुण बाळगून जर वाटचाल केली तर एक विशिष्ट अशा यशाची उंची गाठल्याशिवाय राहणार नाही, असे मत व्यक्त केले। अध्यक्षस्थानावरून बोलताना राहुल शाह म्हणाले, दिगंबर भगरे यांचा साप्ताहिकापासून ते दैनिकपर्यंतचा 20 वर्षाचा प्रवास हा अतिशय उल्लेखनीय असा प्रवास आहे। पत्रकारितेतील सातत्यता टिकवत दामाजी न्यूजने इलेक्ट्रॉनिक मीडियात केलेला प्रवेश हा अतिशय नावाजण्याजोगा आहे। तसेच सोशल मीडियाचा वापर पाहता आता प्रत्येक बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्वरित पाहू शकणार आहे। त्यामुळे सोशल मीडियाचा वापर इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। दामाजी न्यूज हे अल्पावधीत नावारूपाला आलेले हे चॅनल लवकरच एका विशिष्ट उंचीवर पोहोचेल अशा शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले। कार्यक्रम दरम्यान महाराष्ट्र संवाद न्यूज या चॅनलचा शुभारंभ सुनील गोडबोले यांनी केला। त्यानंतर शहर एंटरटेनमेंट प्रस्तुत निशब्द या चित्रपटाचा प्रीमियर शो व RJ प्रोडक्शनच्या यापारीन या लघुपटाचे प्रदर्शनही करण्यात आले। वृत्तपत्र चालवणं किंवा एखादं न्यूज चॅनल चालवणं हे किती अवघड असतं हे माझ्यासारख्याला चांगलंच माहिती आहे। कारण न्यूज चॅनलमध्ये मी सुद्धा काम केलेलं आहे आणि किती वेळ काम करायला लागतं आणि कसं काम करायला लागतं याची कल्पना मला आहे। मगाशी त्यांनी सांगितलं डोंगर चढायला लागतो, नदीत उडी मारायला लागते, हे सगळं करायला लागतं। या सगळ्यातनं ताबूत सुधारून हे पत्रकार आपलं काम करत असतात। याबद्दल खरंच या सर्वांचं अभिनंदन करण्यात केवळ त्याची बदलाला सामोरं आणि बदल स्वीकारण्याची तयारी आहे। म्हणून काळानुरूप जे लोक बदलत जातात ते निश्चितपणे या काळाची गोष्टी उतरतात, म्हणजे बदलत नाही ते मात्र मागं पडण्याची अनेक उदाहरणं मोठमोठ्या कंपन्या देखील आपल्या समोर आहेत। त्यामध्ये नोकियासारखं फोनचं उदाहरण असेल किंवा अनेक कंपन्या यामध्ये आपल्याला उदाहरणाशी घेता येते। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक मान्यवरांनी आपलं योगदान निर्माण केलं आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची पोच आणि एक शाबासकीची थाप म्हणून दामाजी न्यूजनं जे पुरस्कार दिले त्या सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मनापासून शुभेच्छा। खरोखर मंगळवेढा शहराची ओळख पूर्ण जिल्ह्यामध्ये वृत्तपत्र क्षेत्रामध्ये भगरे कुटुंबियांचं योगदान खूप मोठं आहे। दामाजी पंतांच्या नावानं सुरू केलेलं दामाजी एक्सप्रेस असेल, दामाजी न्यूज असेल, सर्व वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी 3-4 तालुके तर असतील कदाचित, दामाजी 6 तालुक्यांमध्ये दामाजी एक्सप्रेस हा पेपर 6 तालुक्यांमध्ये जातोय। म्हणजे संत दामाजी पंतांचं नाव पूर्ण जिल्हाभर या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मुखामध्ये डोळ्यासमोर दिलं जातंय, गेलं जातंय, हे सुद्धा खूप मोठं दामाजी पंतांचं आणि आपल्या ह्या मंगळवेढा नगरीचं सौभाग्य आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर।
प्रकरणी आरोपीने नरबळीसाठी वापरलेली काळी बाहुलीची जागा दाखवली. पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला प्रत्यक्षात भेट. लाडक्या विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता पैसे मोजावे लागणार. निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार की नाही? लालपरी चालकांचा जीव धोक्यात, अक्कलकोट आगाराचा अजब कारभार. समाधान अवताडे युवा मंचच्या वतीने हातपाय नसणाऱ्या अपंगासाठी कृत्रिम हातपाय वाटप सोहळा. युटोपियन शुगर्स चालू गळीत हंगामामध्ये गाळपाचा नवा उच्चांक करेल. कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचा विश्वास. युटोपियन शुगरचे चालू गळीत हंगामात 4 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण. आणि माणुसकी हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे, अभिनेते सुनील गोडबोले यांचे प्रतिपादन. दामाजी न्यूजचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.